फ्रेंड्स, आज आपण फार्म अकाउंटिंगचं एक्झाम्पल पाहणार आहोत. फार्म अकाउंटिंगमध्ये एक्झाम्पल पाहण्यापूर्वी आपण जरा पॉइंट्स बघूयात. त्यामधील फार्म अकाउंट इम्पॉर्टंट नोट आहे, लिहून घ्या. फार्म अकाउंट हे सेम ट्रेडिंग अकाउंट सारखे आहे. ट्रेडिंग अकाउंट सर्वांनाच माहीत आहे. ट्रेडिंग अकाउंटमध्ये काय असतं? ओपनिंग स्टॉक, परचेसेस, सेल्स, क्लोजिंग स्टॉक, हे सर्व कशामध्ये येतं? फार्म अकाउंटिंगमध्ये. फार्म अकाउंटमध्ये तुम्हाला ओपनिंग स्टॉक असतो, त्यानंतर परचेसेस असतात, सेल्स असतात आणि क्लोजिंग स्टॉक असतो. मी काय म्हटलंय बघा, पहा. फार्म अकाउंट हा सेम कशासारखा आहे? ट्रेडिंग अकाउंट सारखा आहे. ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या कुठे दाखवतो आपण? डेबिट साईडला दाखवतो. मग फार्म अकाउंट तयार केलं तर ओपनिंग स्टॉक कुठे दाखवायचा? फार्म अकाउंटच्या डेबिटला. परचेसेस कुठे दाखवतो आपण? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. तसंच सेम फार्म अकाउंट तयार केला की फार्म अकाउंटच्या डेबिट साईडला परचेसेस दाखवायचे. सेल्स कुठे दाखवतो आपण? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. सेम फार्म अकाउंटमध्ये सेल्स ही कुठे दाखवायचे? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्यानंतर काय आहे? क्लोजिंग स्टॉक कुठे दाखवतो आपण? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. सेम फार्म अकाउंटमध्ये क्लोजिंग स्टॉक कुठे दाखवला जातो? फार्म अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवला जातो. म्हणजे इन शॉर्ट, ट्रेडिंग अकाउंटचं काम कोणता अकाउंट करतो? फार्म अकाउंट. लक्षात राहील. ओपनिंग स्टॉक असेल तर कुठे दाखवला जातो? फार्म अकाउंटमध्ये. ओपनिंग स्टॉक असेल तर कुठे दाखवला जातो? डेबिट साईड. परचेसेस असतील तर कुठे दाखवले जातात? डेबिट साईड. सेल्स कुठे दाखवतो आपण? क्रेडिट साईड. क्लोजिंग स्टॉक कुठे दाखवतो आपण? क्रेडिट साईड. म्हणजे फार्म अकाउंट शिकण्यापूर्वी, एक्झाम्पल पाहण्यापूर्वी या इम्पॉर्टंट नोट लक्षात घ्या. फार्म अकाउंट कशासारखं आहे? ट्रेडिंग अकाउंट सारखं आहे. आणि ट्रेडिंग अकाउंटमध्ये ओपनिंग स्टॉक डेबिटला दाखवतो, परचेसेस डेबिटला दाखवले जातात, सेल्स क्रेडिटला दाखवले जातात, क्लोजिंग स्टॉक क्रेडिट साईडला दाखवला जातो. तसेच यामध्येही फार्म अकाउंटला दाखवले जाते. त्यानंतर दुसरी एक नोट लिहून घ्या. फार्म अकाउंटमध्ये लास्ट लेक्चरला सांगितलेलं आपण, फार्म अकाउंटमध्ये डेअरी, पोल्ट्री, क्रॉप अँड लाईव्हस्टॉक एवढे अकाउंट काय केले जातात? ओपन केले जातात. डेअरी म्हणजे काय? दूध डेअरी माहीत असेल सर्वांना. दुग्ध व्यवसायाशी रिलेटेड सगळ्या गोष्टी डेअरीमध्ये येतात. पोल्ट्री माहीत आहे तुम्हाला. कुक्कुटपालनाशी रिलेटेड सर्व गोष्टी पोल्ट्री अकाउंटमध्ये येतात. क्रॉप शेतीविषयक सर्व गोष्टी क्रॉपमध्ये येतात. लाईव्हस्टॉक म्हणजे जनावरे, म्हणजे गाई, म्हैशी यांपासून ज्या काही गोष्टी मिळतात हे सर्व लाईव्हस्टॉकमध्ये येतं. मग इव्हन ते प्राण्यांच्या बाबतीत असेल, इतर सर्व काही येतं लाईव्हस्टॉक म्हणजे काय? जनावरे. या प्रकारे फार्म अकाउंटचं काय केलं जातं? डिस्ट्रीब्युशन. डेअरीमध्ये दुग्ध व्यवसाय रिलेटेड, पोल्ट्रीमध्ये कुक्कुटपालन व्यवसाय रिलेटेड, क्रॉपमध्ये शेतीविषयक आणि लाईव्हस्टॉकमध्ये जनावरांविषयी. डेअरी किंवा लाईव्हस्टॉक विचारला तर या दोन्हीपैकी एक विचारला जातो. दोन्ही ॲट अ टाइम विचारले जात नाही, कारण की डेअरी आणि लाईव्हस्टॉकचा जवळचा संबंध आहे. दुग्ध व्यवसाय आणि लाईव्हस्टॉक दोन्ही बऱ्यापैकी एकत्र येतात. त्यामुळे एक तर डेअरी विचारला जातो किंवा एक तर लाईव्हस्टॉक विचारला जातो. लक्षात आलं? डेअरी, पोल्ट्री, क्रॉप किंवा लाईव्हस्टॉक. तुम्ही हे अकाउंट सेपरेट दाखवू शकता किंवा एकत्रही दाखवू शकता. आपण एकत्र कसे तयार करायचे ते शिकणार आहोत.
ओके, लक्षात आलं. ओपनिंग स्टॉक डेबिटला, परचेसेस डेबिटला, सेल्स क्रेडिटला, क्लोजिंग स्टॉक क्रेडिटला, फार्म अकाउंटमध्ये डेअरी, पोल्ट्री, क्रॉप आणि लाईव्हस्टॉक हे अकाउंट ओपन केले जातात. आता आपण एक्झाम्पल फर्स्ट पाहणार आहोत. हे एक्झाम्पल पाहून घ्या. बघा काय सांगितलंय. फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो द गणेश फार्म प्रिपेअर डेअरी अकाउंट अँड पोल्ट्री अकाउंट. कोणता अकाउंट विचारलेला आहे आपल्याला? डेअरी अकाउंट विचारलेला आहे. आणि कोणता अकाउंट विचारलेला आहे? पोल्ट्री अकाउंट. डेअरी आणि पोल्ट्री. डेअरी दुग्ध व्यवसायाशी रिलेटेड असणार आहे आणि पोल्ट्री कुक्कुटपालनाशी रिलेटेड असणार आहे. आता काय करूयात आपण? तयार करूयात. कसा तयार करायचा पहा. फार्म अकाउंट फक्त तयार करायचा आहे. आणि कोणता अकाउंट विचारलेला आहे त्यांनी? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पण त्यांनी विचारलेला आहे. दोन अकाउंट आपल्याला तयार करायचे आहेत. एक फार्म अकाउंट. फार्म अकाउंटमध्ये डेअरी आणि पोल्ट्री आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर पहिलं तुम्हाला ट्रायल बॅलन्स दिले जातात आणि काय दिल्या जातात? ऍडजस्टमेंट दिल्या जातात. पहिली स्टेप काय केली जाते? ऍडजस्टमेंटच्या टिक मार्क. आता पहा ऍडजस्टमेंट पहा. प्रोप्रायटर्स कंझ्युम द फॉलोइंग प्रोडक्ट. प्रोप्रायटर कंझ्युम सांगितलेलं आहे. याचा अर्थ ड्रॉइंग्स. प्रोप्रायटर कंझ्युम शब्द आला की मी लास्ट लेक्चरला सांगितलेलं होतं. त्याचा अर्थ काय होतो? ड्रॉइंग्स. ड्रॉइंग्स दिलेले आहेत. ड्रॉइंगचे दोन इफेक्ट. नॉर्मली आपण ट्रेडिंग अकाउंट तयार केल्यानंतर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि बॅलन्स शीटच्या असे कॅपिटलमधून काय करत होतो? लेस करत होतो. तसं आता आपण फार्म अकाउंट करतोय. सेम फार्म अकाउंट हा ट्रेडिंग अकाउंट सारखा आहे. म्हणून हे आपल्याला कुठे दाखवायचं आहे? ड्रॉइंग फार्म अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवायचं आहे. लक्षात राहील. याचे टिक मार्क होणार का? नाही. आता त्यानंतर काय केलं जातं? ट्रायल बॅलन्सचं पोस्टिंग केलं जातं. आता आपल्याला डेअरी आणि पोल्ट्री या दोघांमध्ये काय करायचं आहे? डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. पहिली गोष्ट ओपनिंग स्टॉक कुठे जाणार? डेबिट साईडचे सर्व जे आयटम आहेत ते डेबिटलाच दाखवले जातात. क्रेडिट साईडचे जे आयटम आहेत ते क्रेडिटलाच दाखवले जातात. लक्षात राहील. डेबिटचे सर्व आयटम कुठे? डेबिट साईडला. क्रेडिटचे सर्व आयटम कुठे? क्रेडिट साईडला. द ओपनिंग स्टॉक पहा. पहिलं काय सांगितलेलं आहे? कॅटल. कॅटल म्हणजे जनावरे. जनावरे कशामध्ये येतात? डेअरीमध्ये. मग त्याच्यासमोर डी लिहायचं. कॅटल फूड डेअरीमध्ये येणार. पोल्ट्री कशामध्ये जाणार? पोल्ट्रीमध्ये जाणार. पोल्ट्री फूड कशामध्ये जाणार? पोल्ट्रीमध्ये. परचेसेस ही कुठे दाखवले जातात? डेबिट साईडला. पोल्ट्री कुठे जाणार? पोल्ट्रीमध्ये. कॅटल डेअरीमध्ये. कॅटल फूड डेअरीमध्ये. पोल्ट्री फूड पोल्ट्रीमध्ये. आता एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस कोणते दिलेत? एक्सपेन्सेस ही डेबिटला दाखवतो आपण. पण बघा वेजेस, इन्शुरन्स, डेप्रिसिएशन आणि रिपेअर्स या सर्वांचं पोस्टिंग कुठे करायचं समजतंय तुम्हाला? डेअरीमध्ये करायचं समजतंय की पोल्ट्रीमध्ये करायचं? वेजेस कशाशी रिलेटेड आहेत माहीत नाही. इन्शुरन्स डिस्ट्रीब्यूट करता येत नाही. डेप्रिसिएशन डिस्ट्रीब्यूट करता येत नाही. रिपेअर्स डिस्ट्रीब्यूट करता येत नाही. मग बघा वरती समासात नोट लिहून ठेवा. जे आयटम्स डिस्ट्रीब्यूट करता येत नाहीत ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवतात. जे आयटम डिस्ट्रीब्यूट करता येत नाहीत ते कुठे दाखवायचंय? प्रॉफिट अँड लॉसला. हे कसं? पोल्ट्री कशात जाईल? पोल्ट्रीमध्ये समजतंय तुम्हाला. कॅटल कशात जाईल? डेअरीमध्ये जाईल हे समजते. तसं हे वेजेस, इन्शुरन्स, डेप्रिसिएशन आणि रिपेअर्स समजतंय का कशामध्ये जाईल ते? नाही. मग जे आयटम डिस्ट्रीब्यूट करता येत नाही ते कुठे जाणार आहेत? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. डेबिटला आहेत म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जाणार. लक्षात राहील. त्यानंतर क्रेडिट साईड बघा. क्रेडिट साईडचे सर्व आयटम क्रेडिटलाच दाखवले जातात. सेल्स. आता सेल्स कुठे जाणार? फार्म अकाउंटच्या क्रेडिट साईडला. कॅटल डेअरीला, त्यामधील पोल्ट्री पोल्ट्रीला. बटर डेअरीला जाणार. मिल्क डेअरीला जाणार. एग्ज अंडे कशामध्ये मिळतं? पोल्ट्रीला जाणार. आता पहा क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक कुठे दाखवतो आपण? फार्म अकाउंटच्या क्रेडिट साईडला. कॅटल कुठे जाणार? डेअरीला. कॅटल फूड डेअरीला. पोल्ट्री पोल्ट्रीला. पोल्ट्री फूड पोल्ट्रीला. लक्षात राहील.
अशा प्रकारे आपल्याला डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. आणि हे काय विचारले, प्रोप्रायटर्स कन्झ्युम द फॉलोइंग प्रोडक्ट्स. प्रोप्रायटर्स कन्झ्युम द फॉलोइंग प्रोडक्ट्स म्हणजेच काय, ड्रॉइंग्स मध्ये काय काय दिलंय पहा. आता बटर कशाशी रिलेटेड आहे, डेअरीशी. बटर कशाशी रिलेटेड आहे, डेअरीशी. मिल्क डेअरीशी रिलेटेड आहे. एग्स पोल्ट्रीशी रिलेटेड आहेत आणि पोल्ट्रीमध्ये. ड्रॉइंगचंही आपल्याला डिस्ट्रीब्युशन दाखवायचं आहे. ओके, तयार करूयात का? समजलंय तुम्हाला कोणकोणते अकाउंट तयार करायला सांगितलेत त्यांनी? डेअरी अकाउंट, पोल्ट्री अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके, एक्झाम्पल लिहून घ्या. पहिलं लिहून घेतल्यानंतर जसं मी सांगितलेलं आहे डिस्ट्रीब्युशन तसं लिहून घ्या आणि आता आपण काय करूयात, पोस्टिंग करूयात. ओके, आपण अकाउंट तयार केलेलं आहे. इन द बुक्स ऑफ गणेश फार्म डेअरी अँड पोल्ट्री अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2012. डेबिट क्रेडिट साईड हे वेगवेगळेही तुम्ही करू शकता. आपण एकत्र शिकणार आहोत. डेअरीला एक कॉलम तयार करायचा, पोल्ट्रीला एक कॉलम, डेअरीला एक कॉलम तयार करायचा, पोल्ट्रीला एक कॉलम. अजून कोणता अकाउंट आपल्याला तयार करायचा आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट for the year ended 31 March 2012. ओके, पेज फोल्ड करा. डेबिट क्रेडिट पर्टिक्युलर्स रुपीज. ओके, पहा काय होतं पहिलं इथे ट्रायल बॅलन्स मध्ये. पहिलं काय होतं, डेबिट साईड काय दिलेलं, ओपनिंग स्टॉक. कुठे जाणार आहे ओपनिंग स्टॉक, फार्म अकाउंटच्या डेबिट साईडला. टू ओपनिंग स्टॉक. ओके, ओपनिंग स्टॉक मध्ये पहिला आयटम होता कॅटल. कॅटल कशामध्ये जाणार, डेअरी मध्ये. 50,000 50,000. पोल्ट्रीला काय होईल, डॅश. कॅटल फूड कशामध्ये जाणार, डेअरी मध्ये. किती आहे व्हॅल्यू, 8,000 8,000. पोल्ट्रीला काय होईल, डॅश. त्यानंतर काय आहे, पोल्ट्री कुठे जाणार, पोल्ट्रीच्या कॉलम मध्ये. डेअरीला डॅश, पोल्ट्रीमध्ये लिहायचं 10,000. त्यानंतर काय आहे, पोल्ट्री फूड कशामध्ये जाणार, पोल्ट्रीमध्ये. पोल्ट्रीची व्हॅल्यू किती आहे, 1,500 1,500. आता पहा ओपनिंग स्टॉक झालं. त्यानंतरचा नेक्स्ट आयटम काय आहे, परचेसेस कुठे जाणार, फार्म अकाउंटच्या डेबिट साईडला. एक लाईन जागा सोडून घ्या. टू परचेसेस डॅश करा. पहिला आयटम काय आहे परचेसेस मधील, पोल्ट्रीच्या कॉलम मध्ये दाखवायचं 25,000 25,000. त्यानंतर काय आहे, कॅटल कशामध्ये जाणार, डेअरी मध्ये. 35,000 35,000. पोल्ट्रीला डॅश. कॅटल फूड कशामध्ये जाईल, डेअरी मध्ये. किती आहे कॅटल फूड, 15,000 15,000. पोल्ट्रीला डॅश. पोल्ट्री फूड कशामध्ये जाईल, पोल्ट्रीमध्ये. किती आहे व्हॅल्यू, 5,000 5,000. ओके, झालं. आता त्यानंतर काय विचारले तुम्हाला, एक्सपेन्सेस. काय सांगितलेलं, जे आयटम्स डिस्ट्रीब्यूट करता येत नाहीत ते कुठे जाणार आहेत, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाणार आहेत. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण तयार केलेलं आहे. वेजेस डिस्ट्रीब्यूट करता येत नाहीत, इन्शुरन्स डिस्ट्रीब्यूट करता येत नाही, डेप्रिसिएशन डिस्ट्रीब्यूट करता येत नाही, रिपेअर्स डिस्ट्रीब्यूट करता येत नाहीत. ते सर्व आयटम कुठे जाणार आहेत, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला म्हणा टू एक्सपेन्सेस डॅश करा. काय आहे पहिलं, वेजेस किती आहेत, 12,000 12,000. इन्शुरन्स
इन्शुरन्स किती आहे 1000, 1000. डेप्रिसिएशन 1500, 1500. रिपेयर्स 7500, 7500. आता क्रेडिट साइड पहा काय दिलेलं आहे. सेल्स कुठे जाणार आहेत फार्म अकाउंटच्या क्रेडिट साइडला. बाय सेल्स डॅश करा. पहिला आयटम आहे सेल्स मधील कॅटल कुठे जाणार डेअरी कॉलम मध्ये किती 30,000, 30,000. पोल्ट्रीला डॅश. पोल्ट्री नेक्स्ट आयटम आहे पोल्ट्री कुठे जाणार पोल्ट्री कॉलम मध्ये 18,000, 18,000. त्यानंतर काय आहे बटर कुठे जाणार डेअरी कॉलम मध्ये किती व्हॅल्यू आहे 2,000, 2,000. पोल्ट्रीला डॅश. त्यानंतर आहे मिल्क कशाशी रिलेटेड आहे डेअरीमध्ये किती 10,000, 10,000. पोल्ट्रीला डॅश. एग्स कशामध्ये जाणार पोल्ट्रीमध्ये 15,000, 15,000. ओके. देन त्यानंतर काय विचारलेलं आहे क्लोजिंग स्टॉक कुठे दाखवतो आपण फार्म अकाउंटच्या क्रेडिट साइडला. लास्टला लिहायचं नेहमी बाय क्लोजिंग स्टॉक डॅश करा. क्लोजिंग स्टॉकचं ही डिस्ट्रीब्युशन. पहिलं काय आयटम आहे कॅटल कुठे जाणार डेअरीमध्ये किती आहे व्हॅल्यू कॅटलची 65,000, 65,000. पोल्ट्रीला डॅश. कॅटल फूड कशामध्ये जाणार डेअरीमध्ये 9,000, 9,000 डॅश. त्यानंतर आहे पोल्ट्री कुठे जाणार पोल्ट्रीमध्ये 20,000, 20,000. पोल्ट्री फूड कुठे जाणार पोल्ट्रीमध्ये 2,500, 2,500. त्यानंतर ऍडजस्टमेंट पहा. प्रोप्रायटर्स कंझ्युम द फॉलोइंग प्रोडक्ट. प्रोप्रायटर कंझ्युम म्हणजेच ड्रॉइंग्स कुठे दाखवतो आपण फार्म अकाउंटच्या क्रेडिट साइडला. बाय ड्रॉइंग्स डॅश करा. ऍडजस्टमेंट आहेत प्रत्येकी किती इफेक्ट होतात 2. ड्रॉइंग्स म्हणजे फार्म अकाउंटच्या क्रेडिट साइडला आणि दुसरा इफेक्ट कॅपिटल मधून काय केलं जातं लेस केलं जातं. पण बॅलन्स शीट तयार केले का आपण नाही. त्यामुळे याचा किती इफेक्ट होईल एकच इफेक्ट होणार. काय आहे पहिलं बटर कुठे जाणार डेअरी कॉलम मध्ये 5,000, 5,000. पोल्ट्रीला डॅश. त्यानंतर आहे मिल्क कुठे जाणार डेअरी कॉलम मध्ये 3,600, 3,600. पोल्ट्रीला डॅश. त्यानंतर आहे एग्स कशाशी रिलेटेड आहे पोल्ट्री कॉलम मध्ये जाणार 800, 800. आणि त्यानंतर आहे पोल्ट्री कुठे जाणार पोल्ट्री कॉलम मध्ये किती आहे पोल्ट्रीची व्हॅल्यू 500, 500. बॅलन्स शीट नाही म्हणून एकच इफेक्ट होणार. चला सर्व एक्झाम्पल आपलं सॉल्व्ह करून झालेलं आहे. त्यानंतर काय केलं जातं फार्म अकाउंट क्लोज केला जातो. क्लोज करा. डेबिटची टोटल जास्त आहे की क्रेडिटची ते चेकआउट करा कॅल्क्युलेटरवर. आय थिंक क्रेडिटची टोटल जास्त आहे 1,24,600 आणि पोल्ट्रीचे आहे 56,800. 1,24,600 आणि 56,800. डिफरन्स डेबिट साइडला येतोय. या कॉलम मध्ये 16,600 आणि या कॉलम मध्ये 15,300. त्याला म्हणा टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. स्टार करा अंडरलाईन करा ब्रॅकेट मध्ये म्हणा बॅलन्स. ग्रॉस प्रॉफिट कुठे दाखवला जातो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला. ब्रॉट डाऊन करा बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. किती येईल ग्रॉस प्रॉफिट
पहिला डेअरीचा किती आलेला, डेअरीचा आलेला 16,600 आणि पोल्ट्रीचा आलेला 15,300, 15,300. ओके. त्यानंतर काय केलं जातं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज केला जातो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटची टोटल जास्त आहे, किती आहे 31,900, 31,900, 31,900. डिफरन्स येईल 9,900, 9,900. त्याला म्हणा टू नेट प्रॉफिट कॅरीड डाऊन. स्टार करा, अंडरलाईन करा, ब्रॅकेटमध्ये म्हणा बॅलन्स. ओके. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. समजलं नसेल परत एकदा पहा. थँक्यू.